सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता गाडीवरून अन्विता चाललेली असते आणि त्याचबरोबर तिकडून इथे आता श्रेय आणि त्याच्यासोबत राघव चाललेला असतो. ते दोघेजणं लग्नाची बोलणी करायला चाललेले असतात. तर अन्विता आपापल्या इथे कामाला निघालेली असते. दोघेही विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे दोघांची एकमेकांना टक्कर लागते. तेव्हा दोघांच्या गाड्या एकमेकांना ठोकल्यानंतर इथे अन्विता म्हणते, काय रे, काय चाललंय तुझं? तुला दिसत नाही का? तेव्हा इथे राघव म्हणत असतो की हे मांजरी, तुला दिसत नाही का गं? ती म्हणते, काय म्हणालास? मला मांजर म्हणालास? मग तू भोका. तो म्हणतो, तू म्हैस. तेव्हा ती म्हणते, तू गाढव. दोघेही एकमेकांना वेगवेगळ्या प्राण्यांची नावे देत असतात. दोघे एकमेकांबरोबर इथे आता भांडायला लागतात. तू मांजर आहेस मांजर, आता माझ्या आडवी गेली आहेस ना, महत्त्वाचं काम माझं होणार नाही. ती म्हणते, काय रे, एवढं कसलं तुझं महत्त्वाचं काम आहे जे आता होणार नाही आहे? तुला कसली कामं असतात? तो म्हणतो, हो का, मला काय कामं असतात ना ती मला माहिती आहेत. आम्ही रस्त्याच्या आडून जाणाऱ्या म्हशीला किंवा मांजरीला सांगत नाही आमची कामं काय आहेत ते. तेव्हा इथे श्रीधरला प्रियंकाचा फोन आलेला असतो आणि तेव्हाच इथे राघव आणि अन्विताचं भांडण सुरू असतं. तेव्हा ती म्हणते, राघव कुठे आहेस तू? हे बघ, तुम्ही आज लग्नाची बोलणी करायला येणार आहात की मला आता घरी यावं लागेल बॅग वगैरे घेऊन? तो म्हणतो, ए बाई, जरा गप्प बस ना, लगेच कशाला यायला निघतेस? आम्ही निघालो आहे, आम्ही येतो आहे लग्नाची बोलणी करायला. ती म्हणते, खरंच? पण हां, मागे आवाज कसला येतो आहे? तो म्हणतो, काही नाही, मांजर आणि भोक्याचं भांडण सुरू आहे, पण आम्ही येतो आहे, तुला यायची गरज नाही आहे. ती म्हणते, खरंच ना, आणि फोन ठेवून देते. तेव्हा इथे श्रीधर म्हणतो, हे काय, लगेच फोन ठेवून दिला, काही न बोलता? तेव्हा इथे श्रीधर म्हणतो, राघव, अरे काय चाललं आहे तुमच्या दोघांचं? चल, आपल्याला निघायचं आहे ना, उशीर होतो आहे. तो म्हणतो, हां चल चल, ए मांजरी चल हाड. ती म्हणते, ए बोक्या तू हाड. दोघे एकमेकांना हाडूस हुडूस करून आपापल्या रस्त्याने निघालेले असतात. त्यानंतर इथे राघव चाललेला आता श्रीधरच्या लग्नाची बोलणी करायला त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी. तेव्हा पिहू वाट बघत असते. तिला वाटत असतं की आता श्रीधर आपल्या आप्पा आईंबरोबर सगळ्या कुटुंबाबरोबर लग्नाची बोलणी करायला येईल. मग मी माझ्या वडिलांना समजावेन आणि मी एवढं चांगलं स्थळ येणार आहे, मग माझे वडील नाहीसुद्धा बोलणार नाही, मला त्यांच्या घरी देऊन टाकणार आहेत, असं तिला वाटत असतं. तेव्हा इथे प्रियंका येते आणि आपल्या वडिलांना म्हणते की बाबा, तुम्ही जरा दुकानावरती लवकर जाऊ नका, थोडा वेळ थांबा, तुम्हाला कुणीतरी भेटायला येते. तेव्हा ते म्हणतात, कोण भेटायला येते बाळा? घरी थांबून कसं जमेल, आपल्याला दुकानावरती जावं लागेल ना. तेव्हा ती म्हणते, फक्त थोड्या वेळासाठी थांबा ना बाबा, घाई करू नका, तुम्हाला कुणीतरी महत्त्वाचं भेटायला येणार आहे. तेव्हा ते म्हणतात, बरं बाई, ठीक आहे, एवढं कोण महत्त्वाची व्यक्ती भेटायला येणार आहे, मी पण थांबतो. तेव्हा ती म्हणते, थोडा वेळ थांबा बाबा, ते लोक आल्यानंतर तुम्हाला खूपच जास्त आवडेल, कुणीतरी खास येणार आहेत, असं ती म्हणते. तेव्हा ते म्हणतात, हो का? तेव्हा प्रियंका एवढी लाजताना बघून तिच्या वडिलांना आश्चर्य वाटत असतं, कारण तिचा स्वभाव बेधडक आहे आणि ती मुलगी लाजते म्हणजे नक्कीच कुणीतरी स्पेशल येणार आहेत हे त्यांना कळतं. श्रीधर आणि इथे श्रीधरचे वडील म्हणजे शिवनाथ हे दोघेजण आता कामानिमित्त निघालेले असतात. तेव्हा इथे श्रीधरची आई डबा घेऊन येते. ती म्हणत असते, अहो थांबा थांबा, डबा तरी घेऊन जा. तेव्हा शिवनाथ म्हणत असतो, अगं काय हे उमा, अहो पडाल ना तुम्ही, तुमच्या हातचा डबा घेतल्याशिवाय कधीतरी जातो का मी? मग एवढी घाई कशासाठी? ती म्हणते, अहो पटकन निघून जाल म्हणून घेऊन आले. तेव्हा माधव आणि शिवनाथ हे दोघेजण आता जायला निघालेले असतात. तेव्हा शिवनाथ आणि माधव दोघेजण जात असताना समोरूनच आलेली असते ती म्हणजे माधुरी. माधुरी ॲड्रेस बघत बघतच तिथे आलेली असते. तेव्हा शिवनाथ म्हणतो, माधव, अरे ती आपल्या इथे काम करणारी माधुरी आहे ना? तेव्हा तो म्हणतो, हो आप्पा, माधुरीच आहे. मग ती इथे काय करते? ती आपल्या घरी आली असेल का? तिला परत जॉईन वगैरे करायचं आहे की काय? थांबा, मी तिला आवाज देतो. तेव्हा इथे शिवनाथ जातो आणि म्हणतो, माधुरी, ए बाळा माधुरी, अगं तू इथे काय करतेस? आमच्या घरी आली आहेस का? आमचं घर ते नाही, आमचं घर ये ना, ये.
घरामध्ये ये. तेव्हा ती त्यांच्याकडे आता बघतच राहते. तेव्हा इथे शिवनाथला आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की बाळा काही बोलायचं आहे का? हे बघ, जर काही बोलायचं असेल तर आतमध्ये चल, आपण घरात जाऊन बोलूया ना. तेव्हा ती म्हणते नाही, मी तुमच्याकडे नव्हते आले सर, माझं काम तुमच्याकडे नाही आहे. तो म्हणतो आमच्याकडे नाही आहे, मग इथे तू कुणाकडे आली आहेस? तेवढ्यातच त्या ठिकाणी पद्मा आणि भास्कर हे दोघे जण आता आलेले असतात. तेव्हा पद्मा म्हणते एक मिनिट, ती तुमच्या इथे काम करण्यासाठी आलेली नाही आहे, तर ती आमच्या इथे कामासाठी आलेली आहे. आम्ही नोकरी दिली आहे तिला आमच्याकडे. तेव्हा इथे आता माधुरी घाबरलेली असते. तिला भीती वाटत असते की माझ्यामुळे या दोघांमध्ये आता काही वाद होतोय की काय. तेव्हा पद्मा म्हणत असते ते कसं आहे ना, ती आधी ज्या मालकाकडे काम करत होती त्या मालकाने तिला कामावरून काढून टाकलं. मग त्यासाठी मी तिला आता नोकरी दिली माझ्याकडे. तेव्हा शिवनाथ म्हणत असतो एक मिनिट, मी तिला कामावरून काढून टाकलेलं नाही आहे. ती आमच्या इथे काम करत होती, तिने स्वतःहून नोकरी सोडली आहे. ती म्हणते हो का, बरं तसं समज. स्वतःहून नोकरी जरी सोडली असली तरी नोकरी सोडली आहे हे महत्त्वाचं. त्यामुळे आता काय होईल माहिती आहे का, आता आम्ही तिला नोकरी दिली आहे, त्यामुळे तुझ्याकडे ती कामाला येणार नाही आहे. अरे ती तुझ्याकडे नोकरी करेल तरी का सांग ना. तू तिला दर महिन्याला पगार वेळेवरती दिला नसशील. मग आता जो माणूस आपल्याला वेळेवरती पगार देत नाही त्याच्याकडे ती काम का करेल? ती सोडूनच देईल ना, म्हणून तिने सोडलं असेल. तेव्हा शिवनाथ आता पद्माकडे बघतो, मधुराकडे बघतो आणि मधुराला तो विचारतो, काय गं मधुरा, तुला जास्तीचा पगार हवा होता तर तसं सांगायचं ना, आम्ही दिला नसता तर नोकरी सोडायची होतीस. तुला काही अडचण आहे का हे विचारायला मी तुझ्या घरीसुद्धा आलो होतो ना, मग तेव्हा तू मला का नाही सांगितलंस, असं शिवनाथ विचारतो. पिहू आता बाहेरच उभी राहून वाट बघत असते की कुणी एकदा इथे माणसं येत आहेत आणि मी माझ्या वडिलांबरोबर बोलते याची ती वाट बघत असते. तेवढ्यातच तिथे आता गाडीवरून श्रीधर आणि राघव दोघेच गेलेले असतात. ती म्हणते किती उशीर आलात तुम्ही, बाकीचे सगळे कुठे आहेत? तेव्हा श्रीधर म्हणतो कोण बाकीचे? ती म्हणते अरे तुझे आप्पा, आई, बाकीचे सगळे. तेव्हा तो म्हणतो मी कधी म्हणालो होतो की आप्पा आणि आई पण आमच्यासोबत येणार आहेत? ती म्हणते तू म्हणालास की आम्ही येतोय म्हणून, मग आम्हीमध्ये तुझ्या घरचे लोक येतात ना. तो म्हणतो ए बाई, आप्पा आणि आई आलेले नाही आहेत, आम्ही दोघे जण आलो आहे. ती म्हणते अच्छा, तू तुझ्या धाकट्या भावाला घेऊन इथे माझा हात मागायला आलेस, लग्नाची बोलणी करायला आलेस? अरे लहान आहे ना तो, कॉलेजमध्ये जातो आणि तो तुझ्या होणाऱ्या बायकोचा हात मागायला आला आहे आणि माझे बाबा हसत हसत तुम्हाला हात देतील असं वाटलं का? तेव्हा ती म्हणते हे बघ, आता माझे बाबा मला ओरडतील पण मी त्यांना मॅनेज करेन. मी सांगेन त्यांना की येणारे पाहुणे आले नाही म्हणून, पण तुम्ही दोघेजणं लग्नाची बोलणी करायची नाही, नाहीतर माझे बाबा चिडतील. तुम्ही दोघेजणं आत्ताच निघून जा. तेव्हा इथे श्रीधर म्हणतो असं कसं, आता इथपर्यंत आलो आहे तर लग्नाची बोलणी करूनच जातो ना. प्रियंका म्हणते अजिबात नाही, तुम्ही दोघेजणं घरात यायचं नाही, जा इथून जा. तेव्हा तिचे बाबा येतात आणि म्हणतात पिहू बाळा, अगं काय आहे, पाहुणे आले तर त्यांना बाहेरच उभं केलंस, आतमध्ये यायचं ना. तेव्हा ती म्हणते नाही बाबा, ज्या पाहुण्यांना बोलावलं होतं ना ते पाहुणे आलेले नाही आहेत, त्यामुळे तुम्ही आता कामाला निघून गेलात तरी चालेल. तेव्हा श्रीधर म्हणतो नाही नाही बाबा, आम्ही तुमच्याशीच बोलायला आलो आहे. तेव्हा तिचे वडील म्हणतात हे बघा, जे काही बोलायचं आहे ना ते आपण आतमध्ये जाऊन बोलू, इथे बोलायला नको. त्यानंतर शिवनाथ म्हणत असतो काय विचारतोय मी मधुरा, अगं तुला जास्तीचा पगार हवा होता तर सांगायचं, आम्ही वाढवून दिलं असतं ना. तुला लगेच नोकरी सोडायची काय गरज होती? मला सांगितलंस की तुझ्या वडिलांची पुण्याला बदली झाली म्हणून, म्हणून तुम्ही पुण्याला चाललाय. पण तसं जर काही नव्हतं तर माझ्याशी खोटं का बोललीस तू? ती म्हणते अरे बाबा, तिला तुझा पिच्छा सोडायचा असेल किंवा तुमचा पिच्छा सोडून तिला जायचं असेल, तुमच्या इथे नोकरी तिला करायची नसेल म्हणून तिने काहीतरी खोटं नाटक कारण सांगितलं, हो की नाही? म्हणून हे कारण सांगितलंस का, तुला तिथे नोकरी करायची नव्हती म्हणून? काही हरकत नाही, पण मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. मी तुला आमच्या इथे नोकरी दिली आहे, पुन्हा त्यांच्याकडे जायचं नाही. तेव्हा माधवला इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. माधव मधुराकडे बघत असतो. अचानकपणे तिने नोकरी सोडली आणि आता पद्माच्या इथे नोकरीला लागले.
म्हणून त्यांना जास्तच आता धक्का बसलेला असतो. तेव्हा शिवनाथ म्हणतो, हे तू चांगलं केलंच नाही मधुरा. तुला जर नोकरी करायची नव्हती तर तसं स्पष्टपणे सांगायला हवं होतंस. तेव्हा पद्मा म्हणते की तिला तुझ्या इथे नोकरी करायची नव्हती म्हणून तिने सोडली. आणि आता माझ्या इथे काम करणाऱ्या मुलीला काहीसुद्धा बोलायचं नाही, कळलं ना? मी ते खपवून घेणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मधुरा मात्र शांत बसलेली असते. काय बोलावं तिला काहीसुद्धा कळत नसतं. तेव्हा उमा म्हणते, आऊ जाऊ द्या ना. आपल्या इथे नोकरी करायची की नाही करायची हा सर्वस्वी तिचा चॉईस आहे. तिला जर आपल्या इथे काम करायचं नसेल तर नको करू दे. तिला जिथे करायचं आहे तिथे करू दे, काही हरकत नाही. तुम्ही आता गोदामामध्ये चाललाय ना, जा बरं तुम्ही, तुम्हाला उशीर होईल. तेव्हा पद्मा म्हणते की मधुरा, तू आता आमच्या इथे काम करतेस, तुला कुणासमोर झुकायची गरज नाही. काय बी लागलं तरी मला सांगायचं, कळलं का? जा आता तू तुझ्या कामाला लाग. तेव्हा इथे शिवनाथ पद्माकडे रागाने बघत असतो. तेव्हा पद्मा म्हणते, काय रे शिवनाथ, मी तुझ्या संपूर्ण स्टाफला आहे ना एकत्र पोसू शकते, कारण तुलासुद्धा आम्हीच पोसले, लक्षात आहे ना? तेव्हा इथे शिवनाथ काही बोलायला जाणार तेवढ्यातच इथे उमा म्हणते, तुम्हाला उशीर होतोय ना गोदाममध्ये जायला, तुम्ही जा बरं. आणि मग ते दोघेजणं जातात. तेव्हा मधुरा माधवकडे बघत असते. तेव्हा त्या दोघांना असे एकमेकांकडे बघताना बघून इथे आता उमाच्या काही गोष्टी लक्षात येतात. या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे असं तिच्या लक्षात येतं. तर इथे पिहूच्या घरी राघव आणि श्रीधर दोघेजणं लग्नाची बोलणी करायला पोचलेले असतात. तेव्हा लग्नाची बोलणी करायला गेलेल्या श्रीधरला इतकी भीती वाटते की तो पाणी नुसता पीत राहतो. पाण्याच्या वरती पाणी तो नुसता पीत असतो. तेव्हा राघव त्याला थांबवतो आणि म्हणतो, अरे किती पाणी पिणार आहेस, जरा शांत राहा. तेव्हा इथे पिहूचे बाबा म्हणतात, बरं बोला, तुम्ही कसं काय येणं केलं? तेव्हा राघव म्हणत असतो की हे बघा काका, आम्ही इथे आहे ना लग्नाची बोलणी करायला आलो आहे. मान्य आहे की लग्नाची बोलणी करायला मोठ्यांनी यायचं असतं, आईवडिलांनी यायचं असतं. पण कसं आहे ना, आम्ही आमच्या वडिलांना खूप जास्त घाबरतो. आम्ही आहे ना दोघेजणं शिवनाथची मुलं आहोत. कुणाची? शिवनाथची. तर इथे शिवनाथ आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आलेला असतो. देवाच्या पाया पडत असताना त्याला आठवत असतं, जेव्हा पद्मा म्हणते की मधुराला आम्ही आमच्या इथे नोकरीला ठेवलेलं आहे, तुझ्या इथे ती नोकरी करणार नाही. तेव्हा शिवनाथ म्हणतो की नक्कीच पद्माने मधुराला जास्तीच्या पैशांचा आमिष दाखवला असेल, म्हणूनच ती मुलगी तिच्या इथे नोकरीला लागली. नाहीतर ती मुलगी तशी अजिबातच नाही आहे. तिने आमच्या इथली नोकरी सोडल्यानंतर ती निघून गेली असती, पण पद्माने तिला जास्तीचे पैसे ऑफर केले असतील म्हणूनच ती तिच्या इथे कामाला आली. त्यानंतर दोघेजणं माधव आणि शिवनाथ देवाच्या पाया पडून निघालेले असतात. तेव्हा काही लोक तिथे बसलेले असतात. ते म्हणतात, काय शिवनाथ, चाललास का कामाला? तो म्हणतो, हो चाललो. दोघे एकमेकांना नमस्कार करतात आणि म्हणतात की आम्ही असं ऐकले की तुम्ही तुमच्या मुलांची तिने लग्न करताय म्हणून. तो म्हणतो की हो, अगदी बरोबर ऐकले तुम्ही. मी माझ्या तिन्ही मुलांची लग्न करणार आहे, ते सुद्धा लवकरात लवकर. ते म्हणतात, नाही ते सगळं चांगलंच आहे. घरंदाज मुली शोधणार आहे मी माझ्या मुलांसाठी. तुम्ही घरंदाज मुली शोधा, पण आधी तुम्ही तुमच्या मुलांना विचारा, कारण हल्लीची मुलं प्रेमात पडतात आणि त्यांना हवे असलेल्या मुलीबरोबर लग्न करतात. त्यांना इथे लग्नासाठी आईवडिलांची गरज नसते. जी मुलगी आवडते तिला निवडतात आणि सरळ घरी आणून उभं करतात. तुमच्या मुलांचंही तसं काही असेल तर त्यांना आधी विचारा तरी. शिवनाथ म्हणतो, नाही, त्या बाबतीत मी अगदी नशीब काढले. माझ्या तिन्ही मुलांनी मला वचन दिलं आहे, मी सांगेन त्याच मुलीशी लग्न करणार आहेत तिघेजणं. मी निवडलेल्या मुलीशीच लग्न होणार, हा मला विश्वास आहे. माझी तिन्ही मुलं माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. त्यानंतर इथे पिहूचे वडील म्हणतात, हे काय बोलताय तुम्ही, लग्नाची बोलणी करायला आलात? राघव म्हणतो, हो काका, माझ्या भावाचं, म्हणजे याचं नाव श्रीधर आहे, माझ्या भावाचं तुमच्या मुलीवरती खूप प्रेम आहे. फक्त माझ्याच भावाचं नाही तर तुमच्या मुलीचंही त्याच्यावरती प्रेम आहे. तेव्हा इथे पिहूचे वडील म्हणतात, पिहू हे सगळं काय आहे, काय ऐकतोय मी? तेव्हा पिहू आता काहीच बोलत नाही. ती म्हणते, हो बाबा हे खरं आहे. राघव म्हणतो की काका प्लीज ओरडू नका त्यांना. कसं आहे ना, त्यांची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. त्या दोघांचं एकमेकांवरती एवढं प्रेम आहे की घट्ट प्रेम आहे.
त्या दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे की लग्न करू तर एकमेकांशीच, म्हणून तर आम्ही इथे आलो आहे ना. त्यानंतर इथे माधवला वाईट वाटत असतं. जेव्हा शिवनाथ म्हणत असतो की नाही नाही, माझी मुलं माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. माझी मुलं इतकी चांगली आहेत की माझ्या शब्दासाठी वाटेल ते करू शकतात. मी निवडून आणेन, मी सांगेन त्याच मुलीशी लग्न करतील माझी मुलं, असं आता शिवनाथ म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, शिवनाथ म्हणतो की मी माझ्या मुलांसाठी चांगल्या घरातल्या घरंदाज मुली शोधणार आहे आणि जेव्हा मी सांगेन ना तेव्हाच लग्न करणार आहेत. त्यानंतर इथे राघव म्हणतो, काका हे बघा, मला माहिती आहे की इथे आमचे बाबा आलेले नाही आहेत. कारण का, आम्ही त्यांना घाबरतो ना. यांचं प्रेम प्रकरण आम्ही त्यांना सांगितलेलं नाही आहे. कारण माझे बाबा प्रेम प्रकरणाच्या विरोधात आहेत. त्यांना प्रेमात लग्न केलेलं नको आहे. तेव्हा इथे तो म्हणतो, पण माझ्या भावासारखा मुलगा तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही आहे. खरंच गुणी मुलगा आहे, खूपच कष्टाळू आहे, चांगलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलीवरती जीवापाड प्रेम आहे त्याचं. त्याला तुमच्याच मुलीबरोबर लग्न करायचं आहे आणि त्यांचं पण तसंच आहे. तुमच्या मुलीलासुद्धा माझ्या भावाबरोबरच लग्न करायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, अहो पण लग्नाची बोलणी करायला तुम्ही दोघेच आलात, मोठ्यांनी यायला पाहिजे ना. तेव्हा श्रीधर म्हणतो, अहो सांगितलं ना तुम्हाला, बाबांजवळ बोलायची हिंमत नाही आहे माझी. तेव्हा राघव म्हणतो, काका प्लीज आता गोष्टी अशा मनामध्ये ठेवू नका. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलीच्या आनंदाचा विचार करा, माझ्या भावाचा विचार करा आणि तुम्हीच आमच्या घरी या ना आणि माझ्या वडिलांबरोबर लग्नाबद्दल बोला. तो म्हणतो, आम्ही यायचं तुमच्याकडे? तो म्हणतो, हो. अहो तुम्ही जर आमच्या इथे आलात ना, एवढं चांगलं स्थळ तुम्ही घेऊन आलात तर माझ्या बाबांना खूपच जास्त आनंद होईल. तेव्हा पिहूचे बाबा म्हणतात, आणि आम्ही आलो आणि त्यांनी नकार दिला तर? ते म्हणतात, छे छे, ते नकार देणारच नाही. अहो तुमच्यासारखं साताऱ्यामधलं वर्ल्ड फेमस स्थळ घरी आल्यानंतर बाबा नकार देतील का? अजिबात नकार देणार नाही. त्यांना तर तुम्ही खूप आवडता. तो म्हणतो, कसं काय? राघव म्हणतो, अख्ख्या साताऱ्यामध्ये तुमचं कंदीपेढ्याचं दुकान आहे ना, माझ्या बाबांना फक्त तुमच्याच दुकानातले कंदीपेढे आवडतात. ते तुमच्याच इथे येतात कंदीपेढे घ्यायला. तेव्हा तुमचं जर स्थळ माझ्या भावासाठी तुम्ही घेऊन आलात ना, तर बाबा नकार देणारच नाही. म्हणजे यांचं जरी प्रेम प्रकरण असलं ना, तरीसुद्धा तुम्ही सांगताना सांगायचं की आम्ही स्थळ घेऊन आलो आहे म्हणून. म्हणजे माझे बाबा नाही बोलणार नाही. काका प्लीज, तुम्ही या दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी एवढं करा ना. प्लीज या ना तुम्ही आमच्या घरी माझ्या भावासाठी स्थळ घेऊन. प्लीज काका प्लीज. तेव्हा इथे आता पिहूचे बाबा गप्प बसतात, काही बोलत नाही. खरं तर त्यांना समजलेलं असतं की पिहूचं श्रीधरवरती प्रेम आहे आणि श्रीधरचं पिहूवरती प्रेम आहे. मग आता त्या दोघांनी लग्न केलं पाहिजे ना, असं राघवचं म्हणणं असतं. राघव म्हणतो, काका आमच्या घरामध्ये तुमची मुलगी खूप सुखी राहील. तिला कशाची कमी पडणार नाही. आमचे बाबा आहेत ना, खूप कडक शिस्तीचे आहेत, पण ते मनाने खूप चांगले. फणस असतो ना फणस, फणस कसा बाहेरून काटेरी आणि आतमधून मऊ गऱ्यासारखा असतो, तसे आमचे बाबा आहेत. श्रीधर म्हणतो, हो हो अगदी बरोबर बरोबर. बाहेरून काटेरी जरी दिसत असले, स्ट्रिक दिसत असले, तरी मनातून खूपच जास्त प्रेमळ आणि हळवे आहेत, असं इथे राघव आणि श्रीधर दोघेही सांगत असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता म्हणजे आता श्रीधरच्या स्थळासाठी ते विचार करत असतात. तेव्हा पिहूचे बाबा पद्माला भेटायला आलेले असतात. तेव्हा ती म्हणते, अरे बापरे, तिथे स्थळ घेऊन जाताय तुम्ही? अहो तुम्हाला माहिती आहे का तिथे काय आहे? तो म्हणतो, काय काही प्रॉब्लेम आहे का, काही अडचण आहे का? ती म्हणते, एक अडचण असेल तर सांगेन ना, खूप अडचणी आहेत, खूप प्रॉब्लेम आहे. त्यानंतर इथे उमा राघवला विचारते की राघव मला खरं खरं सांग, आपल्या माधवचं आणि आपल्या इथे काम करणाऱ्या मधुराचं काही आहे का रे? त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे का? असं उमा राघवला विचारते. त्यानंतर इथे आता शिवनाथला भेटायला पिहूचे वडील आलेले असतात. ते आता वाटेल तसं शिवनाथला बोलतात. शिवनाथ म्हणतो, हे बघा एक मिनिट, तुम्ही जरा आहे ना तोंड सांभाळून बोला, जे काही बोलायचं आहे विचार करून बोला. ते म्हणतात की आता या सगळ्यामध्ये ना तुमच्या मुलांची काही चूक नाही आहे. ज्याला स्वतःचं कुळच नाही आहे, स्वतःचं घरच नाही आहे, ते लोकांकडून अपेक्षा तरी काय करायची? तुम्हाला स्वतःलाच तुमचं कुळ नाही आहे, तुम्ही तुमच्या मुलांना काय संस्कार देणार? त्याच्यामध्ये खरंच तुमच्या मुलांची काही चूक नाही, असं इथे पिहूचे बाबा म्हणतात आणि शिवनाथचा ते अपमान करतात पद्माच्या सांगण्यावरूनच.